पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड. तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा. हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा. पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड. संपर्क 02186 24 22 45. पुण्यातील गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. लहान लहान पोरांना गुन्हेगारीचं आकर्षण वाढत चाललंय. अशातच कोथरूड परिसरात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीशी मैत्री असल्याच्या रागातून 10 जणांच्या टोळीनं मिळून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. नागेश जाधव असं हत्या झालेल्या दुर्दैवी 23 वर्षाच्या तरुणाचं नाव असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड ताणाचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी मयत नागेशच्या आईनं खळबळजनक आरोप केलाय. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीनं कारवाई करत सर्व आरोपींना अटक केल्याची माहिती समोर येते. नागेश जाधव यांनी संबंधित अल्पवयीन मुलगी हे एकमेकांचे जुने मित्र होते. मात्र त्यांच्या या ओळखीला आणि त्यांच्यात होणाऱ्या संवादाला मुलीच्या कुटुंबियांचा तीव्र विरोध होता. नागेश हा पुण्यातील शिवाजीनगर येथे ऑफिस बॉय म्हणून काम करतो. नागेशची आई घरकाम करते. मृत नागेशच्या आईनं केलेल्या खळबळजनक आरोपानुसार त्या मुलीनेच नागेशला मोबाईलवरून मेसेज करून भेटण्यासाठी बोलावून घेतलं होतं. नागेश तिला भेटण्यासाठी गेला असता तिथे आधीच दबा धरून बसलेल्या मुलीच्या घरच्यांनी आणि नातेवाईकांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला आणि त्याचा जीव घेतला. या हल्ल्यात नागेशचा जागीच मृत्यू झालाय. आपली मैत्री इतक्या टोकाच्या थराला जाईल आणि आपला जीव घेईल याची कल्पनाही नागेशला नव्हती. मुलीच्या घरच्यांनी अत्यंत क्रूरपणे त्याचा जीव घेतल्याचा आरोप फिर्यादीमध्ये नागेशच्या आईनं केलाय. मुलीशी का बोलतो हा प्रश्न विचारत आरोपींनी नागेशला बेदम मारहाण करत संपवून टाकल्यानं आता मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होऊन बसले. या घटनेनंतर कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केलाय. दरम्यान हत्येच्या दिवशी म्हणजे 14 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास नागेशला एक फोन आला. त्यानंतर तो तातडीनं घरातून गाडी घेऊन निघाला. त्यानंतर रात्री 8च्या सुमारास नागेशच्या फोनवरून एका व्यक्तीनं त्याच्या आईला फोन करून शिवीगाळ केली. तसेच आम्ही नागेशला मारलं असून त्याला घेऊन जा नाहीतर फेकून देऊ अशी धमकी दिली. त्यानंतर आईनं जेव्हा घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी नागेशला खूप मारण्यात आलं होतं. नागेशनं आईला झालेली घटना सांगितली. मात्र उपचारात रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.